नमस्कार मंडळी. लाडकी बहीण योजना महायुती सरकारची गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भातील एक महत्वाची माहिती तुम्हाला मिळणे खूप महत्वाचं आहे. ती कोणती? तर आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काही लाडक्या बहिणींसाठी कायमची बंद होणार आहे. तो हप्ता येणं आता बंद होणार आहे. परंतु कोणत्या लाडक्या बहिणींसाठी हा हप्ता येणं बंद होणार आहे? त्यामागील नेमकं कारण काय आहे? माहिती काय? नाही ना? मी कशाला आहे? मी सांगतो. ऐका. तर आपल्याला माहिती आहे बघा, की राज्यातील महिलांना आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उद्दिष्टाने महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती आणि हप्ता देखील सुरू झालेला होता. प्रत्येक लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर पैसे देखील येत होते. परंतु आता काही लाडक्या बहिणींसाठी हा हप्ता आता बंद होणार आहे. परंतु का? तर बघा, व्यवस्थित ऐका. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमार्फत तब्बल 26 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. परंतु त्यामागील नेमकं कारण काय आहे? तर तेही ऐका. या योजनेसाठी एकापेक्षा अधिक लाभ घेणाऱ्यांसह निकष न पूर्ण करतानाही या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं निदर्शनास आलेलं आहे. आता याचा परिणाम काय होणार? तर या योजनेतील लाभ घेणाऱ्या उमेदवारांची पडताळणी करण्यासाठी राज्य सरकारने प्राप्तिकर विभागाकडे एक अहवाल मागवला होता. आता यामध्ये असं नमूद केलं होतं, की या योजनेतील लाभार्थ्यांची वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का? आणि त्याचबरोबर अनेकांचे वास्तविक उत्पन्न नेमके किती आहेत? आणि अशी काही महत्वाची माहिती घेण्यासाठी राज्य सरकारने प्राप्तिकर विभागाकडून अहवाल मागवला होता आणि प्राप्तिकर विभागाच्या या अहवालावर सध्या काम करण्यात येत आहे. आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेसंदर्भातील नियम अटींमध्ये पात्र होतील त्यांनाच फक्त लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल आणि बाकीच्या महिलांना मिळणार नाही. त्यांचे हप्ते बंद होणार आहेत. मग आता ही पडताळणी नेमकी कधी होणार आहे? तर लवकरच होणार आहे. तोपर्यंत ही जर का माहिती आणि हा जर का व्हिडिओ जर का तुम्हाला साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आणि संक्षिप्त रूपामध्ये जर का कळाला असेल, लगेचच व्हिडिओ लाईक करून टाका, शेअर करा, Instaला प्लीज फॉलो करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह पुढच्या वेळेस. तोपर्यंत गुड बाय.